नमस्कार मित्रांनो, आपल्या शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण माहिती घेणार आहोत राजमा या पिकाविषयी. राजमा हा आपल्या रोजच्या आहारात वापरला जाणारा पण इतिहासाच्या दृष्टीने अतिशय रंजक विषय आहे. आज उत्तर भारतामध्ये विशेषतः राजमा चावल या पदार्थामुळे राजमा प्रसिद्ध असला तरी त्याची सुरुवात भारतात झालेली नाही हे फार कमी लोकांना माहीत आहे. राजमाचा उगम मध्य व दक्षिण अमेरिकेत, मेक्सिको आणि पेरू या प्रदेशात झाला असं मानलं जातं. सुमारे 7 ते 8 हजार वर्षापूर्वी तेथील स्थानिक आदिवासी जमातींनी राजमाची लागवड सुरू केली होती. युरोपियन लोकांनी अमेरिकेचा शोध लावल्यानंतर राजमा हळूहळू युरोपामध्ये पोहोचला आणि त्यानंतर आशिया खंडामध्ये आला. तर भारतात राजमा प्रामुख्याने मुघल काळात किंवा त्यानंतर व्यापारी मार्गाद्वारे आला असे इतिहासकार सांगतात. थंड हवामानात चांगली वाढ होत असल्यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि काही प्रमाणात महाराष्ट्रातील सुद्धा थंड भागांमध्ये राजमाची लागवड सुरू झाली. राजमा हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत मानले जाते. शाकाहारी लोकांसाठी राजमा म्हणजे नैसर्गिक प्रोटीनचा खजिना आहे. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि बी समूह असलेली जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. नियमित प्रमाणात राजमा खाल्ल्याने पचन सुधारतं, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा चांगले राहते असे पोषण तज्ज्ञ मत व्यक्त करतात. जगात सध्या सर्वाधिक राजमा उत्पादन करणारा देश ब्राझील आहे. त्यानंतर भारत, चीन आणि मेक्सिको या देशांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये राजमाचे उत्पादन तुलनेने कमी असले तरी वापर मात्र मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भारतामध्ये राजमाची आयात सुद्धा केली जाते. हिमाचल प्रदेशातील चंबा राजमा आणि जम्मू भागातील राजमा विशेष चव आणि दर्जासाठी ओळखला जातो. राजमाच्या जंगली जाती आजही दक्षिण अमेरिकेत आढळतात. या जंगली जातींमधूनच कालांतराने विविध रंगांचे आणि आकारांचे राजमा विकसित झाले. लाल, काळा, पांढरा आणि चविस्तर राजमा हे त्याचेच प्रकार आहेत. बदलत्या हवामानाला तोंड देणाऱ्या नव्या जाती विकसित करण्यासाठी आजही संशोधन सुरू आहे. आज राजमा केवळ एक डाळ न राहता शेतकऱ्यांसाठी एक चांगला उत्पन्नाचा पर्याय ठरत आहे. योग्य हवामान, सुधारित बियाणे आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास राजमा शेती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणू शकते. अशाच शेतीविषयक उपयुक्त माहिती, पिकांचा इतिहास आणि शास्त्रीय मार्गदर्शनासाठी शेत शिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्या शेतकऱ्यांसाठी नवी प्रेरणा ठरेल. धन्यवाद.